मित्र हो, पाठीमागच्या लेक्चरला आपण क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमध्ये मॉर्फोलॉजी हा चॅप्टर बघत होतो. मॉर्फोलॉजीमध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये मॉर्फोलॉजी म्हणजे काय, इंटरनल मॉर्फोलॉजी आणि एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आपण बघितली. मॉर्फोलॉजी म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of structure of plant. हे मॉर्फोलॉजी म्हणजे शरीर रचनेचं शास्त्र, की जीवशास्त्राची एक शाखा की ज्याच्यामध्ये वनस्पतीच्या रचनेचा अभ्यास केला जातो. त्याला आपण त्या ठिकाणी मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं. ही शरीर रचना जी आहे ती दोन भागामध्ये विभागली आपण बघतो. एक आहे इंटरनल मॉर्फोलॉजी आणि दुसरे आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणजे की स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर, वनस्पतीच्या शरीरामध्ये आतल्या अंतर्भागामध्ये असणारे शरीराच्या रचनेचा अभ्यास, त्याला आपण त्या ठिकाणी इंटरनल मॉर्फोलॉजी असं म्हणतोय. दुसरे आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी की द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ प्लांट, किंवा वनस्पतीच्या बाह्य बाजूला असणारे जे काय शरीराची रचना आहे वनस्पतीच्या, त्या रचनेचा अभ्यास करणं, त्याला आपण त्या ठिकाणी एक्सटर्नल मॉर्फोलॉजी असं म्हणतोय. मॉर्फोलॉजी या चॅप्टरमध्ये आपल्याला एक्सटर्नल मॉर्फोलॉजी बघायची. एखाद्या वनस्पतीचं निरीक्षण केल्यानंतर आपण जे बाह्य बाजूला किंवा समोर एखाद्या वनस्पतीमध्ये जे अवयव आपल्याला दिसतात, जे घटक दिसतात, जे पार्ट दिसतात, जे ऑर्गन दिसतात, त्याचा अभ्यास आपण काय करतो बऱ्यापैकी या मॉर्फोलॉजीमध्ये आपण बघतोय. पाठीमागच्या लेक्चरला आपण की बऱ्यापैकी ह्याचे जे ऑर्गन्स आहेत, ह्याचे अवयव जे आहेत, पार्ट कोणते असतात, रूट आहे, स्टेम आहे, लिव्ज आहे, फ्लॉवर्स आहे, फ्रूट आहे, सीड आहे, हे या चॅप्टरमध्ये आपण काय करतो बऱ्यापैकी बघतोय. त्यानंतर आपण पार्ट्स ऑफ प्लांट बघितलं की बऱ्यापैकी वनस्पतीचे जे काही भाग आहेत त्या भागाचा किंवा अवयवांचा अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. वनस्पती ही दोन भागामध्ये त्या ठिकाणी आपण विभागलेली बघतो. एक आहे जमिनीच्या खालचा भाग की ज्याला आपण त्या ठिकाणी रूट सिस्टीम असं म्हणतोय, मुळांची वाढ होणं. आणि दुसरा जो आहे तो जमिनीच्या वरच्या भागामध्ये वनस्पतीची वाढ होते, त्याला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं म्हणतो. की सुरुवातीला आपण जर बघितलं की रूट सिस्टीम ही बऱ्यापैकी जमिनीच्या आतमध्ये गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं वाढणारा जो काही भाग आहे, हा शक्यतो करून खोल खाली उतारा दिशेने वाढतो. आणि त्याचे जे उपअवयव आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी हॉरिझॉन्टली आडव्या दिशेने वाढले आपण त्या ठिकाणी बघतो. अशा प्रकारच्या जे काय अवयवाची वाढ होते त्याला आपण त्या ठिकाणी मूळ संस्था आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. आता ही जी मुळं जी असतात त्याच्यापासून प्राथमिक मुळं आणि दुय्यम मुळं त्या ठिकाणी निर्मित होतात. ही रूट सिस्टीम जी आहे त्याला आपण होमोजिनस म्हणत होतो. पाठीमागच्या लेक्चर आपण बघितल्याप्रमाणे की रूट सिस्टीम ही होमोजिनस असते, की जे मुख्य मूळ आहे त्या मुख्य मुळापासून एक समान अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती होते. उदाहरणार्थ बघितलं तर प्राथमिक मुळं, दुय्यम मुळं, एक समान अशा अवयवांची निर्मिती होते, म्हणून आपण याला त्या ठिकाणी होमोजिनस असं म्हणतो. ह्या मुळांचं जर आपण त्या ठिकाणी कार्य बघितलं की फंक्शन ऑफ रूट जर बघितलं तर त्याचं पहिलं फंक्शन आहे फिक्सेशन, की स्थिर करणं, जतन करणं. जे काही घटक द्रव्य आहेत, अन्नद्रव्य आहेत, ते मुळामध्ये स्थिर करण्याचं काम किंवा मुळांच्याद्वारे त्या ठिकाणी स्थिर केलं जातं. आणि त्याचं दुसरं महत्त्वाचं जे फंक्शन आहे किंवा कार्य आहे
ते आहे ॲब्सॉर्प्शन. की आपण जर बघितलं की वनस्पतीला किंवा पिकांना त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे अन्नद्रव्य आहेत, त्या अन्नद्रव्य हे बऱ्यापैकी त्याला जमिनीमधून मिळत असतात. ते जमिनीमधून कशी मिळतात, तर जे मातीमध्ये असणारे किंवा जमिनीमध्ये असणारे अन्नद्रव्य पाण्यामध्ये विरघळले जातात आणि विरघळलेले जे अन्नद्रव्य आहेत ते मुळांच्याद्वारे शोषण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होते आणि शोषण करण्याची प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. हेही बऱ्यापैकी त्या ठिकाणी मुळं जे आहेत त्याचं महत्त्वाचं कार्य आहे. दुसरी सिस्टीम आपण बघतोय की शूट सिस्टीम, की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं जमिनीच्या वर चढत्या क्रमानं ज्या अवयवांची निर्मिती होते, ज्या शाखेची निर्मिती होते त्याला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं म्हणतो. आता ही शूट सिस्टीम जी आहे की बऱ्यापैकी ही शूट सिस्टीममध्ये किंवा ह्या शाखेमध्ये आपल्याला खोड आहे, फांद्या आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, फळ आहे किंवा बियाणं, हे असे भिन्न अशा प्रकारच्या अवयवांची त्या ठिकाणी निर्मिती झाली आपण बघतो. कुठलाही अवयव एकमेकाशी साधर्म्य राखत नाही, साम्य राखत नाही, म्हणून शूट सिस्टीमला आपण त्या ठिकाणी हेट्रोजिनस असं म्हणतो. म्हणजे त्याच्यापासून निर्मित झालेले जे अवयव आहेत ते भिन्न असतात, एकसारखे एक समान त्या ठिकाणी तयार होत नाहीत, म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी हेट्रोजिनस असं म्हणतो. शूट सिस्टीम ही व्हेजिटेटिव्ह असते, की बऱ्यापैकी ह्याच भागामध्ये ह्याच शाखेमध्ये वनस्पतीची वाढ आपल्याला त्या ठिकाणी झालेली आपण बघत असतो. सोबत आपण सांगितलं की शूट सिस्टीम ही रिप्रोडक्टिव्ह असते. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे बऱ्यापैकी ह्या भागामध्ये बऱ्यापैकी फळ निर्मितीची प्रक्रिया असेल किंवा प्रजनन प्रक्रिया, पुनरुत्पादन प्रक्रिया जी आहे ही ह्या शाखेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी झाली दिसून येते, म्हणून ह्याला त्या ठिकाणी आपण रिप्रोडक्टिव्ह आपण त्या ठिकाणी असं म्हणतो. जशा प्रकारे मुळांचं कार्य आहे तशा प्रकारे जे शूट सिस्टीम जे आहे, शूट सिस्टीमचं पण कार्य आहे. त्याचे काही फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं फंक्शन आहे सपोर्ट, की बऱ्यापैकी त्या ठिकाणी शूट सिस्टीम ही जमिनीच्या वर वाढणारा जो अवयव आहे त्याला आपण त्या ठिकाणी शूट सिस्टीम असं म्हणतोय. जमिनीच्या संपर्कात असणारा, जमिनीशी घट्ट धरून राहणारा आणि प्रत्येक अवयव एकमेकाला त्या ठिकाणी सपोर्ट देण्याचं, आधार देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. दुसरं त्याचं फंक्शन आहे की कंडक्शन. कंडक्शन म्हणजे वहन करणं. आपण मगाशी बघितलं की मुळं ही जमिनीमधून किंवा जमिनीमध्ये असणारे घटकद्रव्य, अन्नद्रव्य पाण्यामध्ये ज्यावेळी विरघळतात ते विरघळलेले अन्नद्रव्य त्या ठिकाणी शोषतात आणि शोषून घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते खोडाला त्याचा पुरवठा करतात, खोड स्टेमला. आणि स्टेम काय करतं, तिथून पुढं जे घटकद्रव्य आहेत, अन्नद्रव्य आहेत किंवा जे पाणी आहे ते पाणी पुढं प्रत्येक अवयवाला आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी ते पुरवण्याचं काम, त्याचं वहन करण्याचं काम हे बऱ्यापैकी शूट सिस्टीममध्ये व प्रत्येक अवयवाच्या मार्फत त्या ठिकाणी एकमेकांच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार त्याचा पुरवठा केला जातो. म्हणून जो दुसरं जे महत्त्वाचं कार्य जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी वहन करणे किंवा ज्याला कंडक्शन असं म्हणतो. आणि तिसरं महत्त्वाचं फंक्शन होतं की फूड मॅन्युफॅक्चर, की बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये ह्या शाखेमध्ये पानांच्या मदतीनं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया त्या ठिकाणी होते. आणि ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजेच अन्ननिर्मितीची प्रक्रिया ही बऱ्यापैकी ह्या शाखेमध्ये आपण त्या ठिकाणी झाली आपण बघत असतो. आणि हेही त्या ठिकाणी तिसरं महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते तिसरं महत्त्वाचं फंक्शन त्याचं की बऱ्यापैकी फूड मॅन्युफॅक्चर अशा प्रकारचं आहे. आता आपणाला जसं आपण बघितलं की मॉर्फोलॉजीमध्ये आपणाला की जे काही एक्सटर्नल मॉर्फोलॉजी आहे की स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, वनस्पतीच्या बाह्य बाजूला असणाऱ्या रचनेचा अभ्यास आपल्याला या बऱ्यापैकी ह्या मॉर्फोलॉजी या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. मग बाह्य बाजूला असणारे अवयव कोणते आहेत, बाह्य बाजूला असणारे ऑर्गन्स कोणते आहेत, त्याची रचना, स्ट्रक्चर कसं असतं. तर बाह्य बाजूला आपल्याला त्या ठिकाणी मुळं असतील, खोड आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत किंवा बियाणं, असे एक ना अनेक एकमेकाशी साम्य राखणारे जे अवयव आपल्याला त्या ठिकाणी दिसतात अशा प्रत्येक अवयवांची माहिती आपल्याला बऱ्यापैकी ह्या जो मॉर्फोलॉजी चॅप्टर आहे त्या मॉर्फोलॉजी चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. आजच्या भागामध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला की सुरुवातीला जो काय बाह्य बाजूला असणारा जो पहिला अवयव आहे तो आहे रूट,
ह्या रूटबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. आता हे रूट्स म्हणजे काय, तर उतरत्या क्रमानं जमिनीमध्ये खोल किंवा जमिनीमध्ये वाढणारा जो काय अवयवाची निर्मिती होते त्या अवयवाला आपण त्या ठिकाणी मुळं असं म्हणतो. आपण जर बघितलं तर मुळांची जर वाढ बघितली तर जमिनीमध्ये खालच्या दिशेनं, ज्याला आपण डाऊनवर्ड मुवमेंट असं म्हणतो, मुख्य मुळं ही बऱ्यापैकी डाऊनवर्ड मुवमेंटला, आणि त्याची उपजी मुळं असतात की ज्याच्यामध्ये प्राथमिक मुळं असेल किंवा दुय्यम मुळं आहे, हे बऱ्यापैकी जमिनीमध्ये आडव्या दिशेने, परंतु जमिनीमध्ये असणारं किंवा जमिनीमध्ये वाढ होणारा अवयव, आणि त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, रूट असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. आता ही जी मुळं आहेत ही बऱ्यापैकी जमिनीमध्ये आपल्याला ठिकाणी वाढलेली दिसतात. मग जमिनीमध्ये वाढत असल्यामुळं बऱ्यापैकी जमिनीच्या संपर्कात ते येत असल्यामुळं त्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपण जिओट्रॉपिक असं म्हणतो की बऱ्यापैकी हे पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक असतात. मुळाची जर जडणघडण बघितली तर जमिनीमध्ये वाढत असताना बऱ्यापैकी हे पाण्याच्या सानिध्यामध्ये वाढतात, आणि पाण्याच्या सानिध्यामध्ये ह्याची जडणघडण होत असल्या कारणानं की हे बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर हे पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक आहेत. मुळं ही बऱ्यापैकी सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये वाढत नाहीत. फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी मुळांची वाढ होत नाही, आणि बऱ्यापैकी सूर्यप्रकाशापासून अलिप्त असणाऱ्या ह्या अवयवाला बऱ्यापैकी सूर्यप्रकाश संपर्कात आले तर ह्याची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढ होत नाही, किंवा वाढ खुंटलेल्या अवस्थेमध्ये, थांबलेल्या अवस्थेमध्ये आपण बघतो. आणि म्हणून ह्याला आपण त्या ठिकाणी निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आपण त्या ठिकाणी असं म्हणतो की बऱ्यापैकी हे जमिनीमध्ये वाढतात, म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक असं म्हणतो. जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या सानिध्यामध्ये याची वाढ होते, म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक असं म्हणतो. आणि त्याच्यासोबत आपण काय सांगितलं की बऱ्यापैकी सूर्यप्रकाशापासून अलिप्त असणारा हा अवयव, हा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये याची वाढ होत नाही, म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी काय म्हणतोय, हे निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आहेत. आता ही जी मुळं असतात ही मुळं ही बऱ्यापैकी जमिनीच्या खालच्या दिशेने आपल्या त्या ठिकाणी वाढली आपण त्या ठिकाणी बघत असतो. यानंतर आपल्याला ह्या मुळांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. आता एक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये की बऱ्यापैकी ह्या मुळांची जी काही गुणवैशिष्ट्य आहेत हे गुणवैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. आता गुणवैशिष्ट्यामध्ये काय सांगितले की बऱ्यापैकी सुरुवातीला आपण जर बघितलं तर मूळ हा जो भाग आहे हा जमिनीमध्ये वाढणारा की हा डिसेंडिंग पार्ट, उतरत्या क्रमानं डाऊनवर्ड मुवमेंटला खालच्या दिशेनं वाढणारा अवयव, अशा प्रकारे जो अवयवांची निर्मिती होते त्याला आपण त्या ठिकाणी मूळ असतं ठिकाणी त्याला म्हणतो. हा बऱ्यापैकी गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतो. सोबत आपण बघितलं की मगाशी बघितल्याप्रमाणे की जमिनीमध्ये वाढणारा अवयव म्हणायला आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणतोय की बऱ्यापैकी ह्याची जडणघडण ही पाण्यामध्ये होते, पाण्याच्या सानिध्यामध्ये मुळांची वाढ होते, म्हणून आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक असं म्हणतोय. हा जो भाग आहे हा सूर्यप्रकाशापासून त्या ठिकाणी अलिप्त असतो, त्याचा सूर्यप्रकाशाचा आणि मुळांचा संपर्क येत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी निगेटिव्हली फोटोट्रॉपिक असं म्हणतो. मुळांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर बऱ्यापैकी ते हिरव्या रंगाचे नसतात, ज्याला आपण नॉन ग्रीन असं म्हणतो. त्याचं जर रचना आपण बघितली तर दंडगोलाकार, ज्याला आपण सिलेंड्रिकल असं म्हणतो. आपण सुरुवातीलाच बघितलं की पार्ट्स ऑफ प्लांटमध्ये की बऱ्यापैकी शूट सिस्टीम ही रिप्रोडक्टिव्ह असते, तर त्याच्या उलट रूट सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रजनन प्रक्रिया किंवा पुनरुत्पादन प्रक्रिया होत नसल्या कारणामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कळी असेल किंवा फुलं अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही. सोबत आपण बघितलं की सुरुवातीला की हे होमोजिनियस आहेत की बऱ्यापैकी मुळामध्ये त्याची वाढ होत असताना त्याच्या उप अवयवांची ज्यावेळी निर्मिती होते, हे जे उप अवयव म्हणजे प्राथमिक मुळं असतील किंवा दुय्यम मुळं जे आहेत ही बऱ्यापैकी एकमेकाशी साम्य राखणारी एका समान प्रकारची समान अशा प्रकारच्या अवयवांची त्या ठिकाणी निर्मिती होते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो की बऱ्यापैकी ह्याच्यापासून सिमिलर ऑर्गन जे आहेत ते सिमिलर ऑर्गनची आपण त्या ठिकाणी निर्मिती झाली आपण बघतो की ज्याला आपण प्राथमिक मुळं, दुय्यम मुळं किंवा पुढं काही जी उप अवयव असतील किंवा उपमुळं जे असतील त्या बऱ्यापैकी त्याची निर्मिती जी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी झालेली आपण बघत असतो.
सोबत त्यांनी सांगितले की बऱ्यापैकी शूट सिस्टीम किंवा जी काही जमिनीच्या वरच्या दिशेने वाढणारी जी काही शाखा आहे ही बऱ्यापैकी फांद्या किंवा त्याची जी काही फांद्यांची निर्मिती होत असते, ही फांद्यांची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी त्याचे पेरे जे आहेत की ज्याला नोड्स असं आपण ज्याला म्हणतो की कांड्यामध्ये विभागलेला भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मुळं मात्र कुठल्याही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी विभागलेली नसतात, म्हणून त्या ठिकाणी आपण नॉट डिफरन्शिएटेड इंटू नोड्स आणि इंटरनोड्स जे पेरे असतील किंवा सांधे अशा प्रकारे कुठल्याही भागामध्ये त्याची विभागणी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येत नाही. मुळांच्या टोकाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी रूट कॅप असते. ही रूट कॅप की बऱ्यापैकी जमिनीमध्ये मुळं चांगल्या प्रकारे आरपार घुसावेत आणि अशासाठी त्या ठिकाणी त्याला एक बाह्य बाजूला एक टोपी, मूळ टोपी आपण त्याला असं म्हणतो, तशा प्रकारची रचना ही बऱ्यापैकी मुळामध्ये आपल्याला ठिकाणी काय होते बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिसून येते. आणि सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की बऱ्यापैकी ही जी मुळं असतात ही मुळं ही बऱ्यापैकी होमोजिनस आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये एक समान अशा प्रकारच्या अवयवांची निर्मिती होते असं आपण त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मूळ ह्या संस्थेमध्ये किंवा मूळ ह्या शाखेमध्ये बऱ्यापैकी भिन्न अशा कुठल्याही प्रकारच्या अवयवांची त्या ठिकाणी निर्मिती होत नाही. अशा प्रकारे ह्याची जे काही जी गुणवैशिष्ट्य आहेत ते गुणवैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी बघितले. पुन्हा बघू की रूट हा जो पहिला पार्ट आहे, पहिला भाग आपण बघतोय की मुळं म्हणजे काय, तर बऱ्यापैकी उतरत्या क्रमानं जमिनीमध्ये खालच्या दिशेनं वाढणारा जो काय भाग आहे वनस्पतीचा जो अवयव आहे त्याला आपण त्या ठिकाणी रूट असं म्हणतो. ह्याची जर जडणघडण आपण बघितली तर बऱ्यापैकी जमिनीमध्ये आपल्याला ठिकाणी झालेली आपण बघत असतो. जमिनीमध्ये हा अवयव वाढतो. जमिनीच्या संपर्कामध्ये येणारा हा अवयव, मातीच्या संपर्कामध्ये येणारा हा अवयव, म्हणून आपण याला त्या ठिकाणी पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक असं म्हणतो. जमिनीमध्ये असणारे पाणी, त्या पाण्याच्या सानिध्यामध्ये याची वाढ होते. पाण्याच्या संपर्कात असल्यामुळं किंवा पाण्याच्या सोबत त्या ठिकाणी त्याची जडणघडण होत असल्या कारणामुळं की मुळं ही जी आहेत ती मुळं हे बऱ्यापैकी पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक असतात. सोबत आपण बघितलं की मुळांचा आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांचा संपर्क येत नाही. सूर्यप्रकाशापासून ते अलिप्त असतात. त्याचा सूर्यप्रकाशासोबत संपर्क येत नसल्या कारणामुळं त्याला आपण त्या ठिकाणी निगेटिव्हली फोटोट्रॉपिक असं म्हणतो. सूर्यप्रकाशाचा अजिबात संपर्क न असणारा अवयव, अशा प्रकारचा अवयव आपण त्याला त्या ठिकाणी निगेटिव्हली फोटोट्रॉपिक असं त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्या पुढे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले की कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, तर डिसेंडिंग फॉर्ममध्ये उतरत्या क्रमानं, डाऊनवर्ड मुवमेंटला खालच्या खोल अशा पद्धतीनं जमिनीमध्ये वाढणारा, काही त्याचे अवयव हे बऱ्यापैकी हॉरिझॉन्टली आडव्या दिशेने वाढणारे आपण त्या ठिकाणी बघत असतो. हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतो. ही मुळे जे असतात ते जमिनीच्या संपर्कात असतात म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह जिओट्रॉपिक म्हणतोय. पाण्याच्या सानिध्यामध्ये असतात म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक असं म्हणतोय. सूर्यप्रकाशाचा कसल्याही प्रकारचा संबंध येत नाही म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी निगेटिव्हली फोटोट्रॉपिक असं म्हणतो. सोबत आपण बघितलं की जर ह्याची रचना बघितली किंवा ह्याचं जर निरीक्षण केलं तर हे कुठल्या प्रकारच्या हिरवा अशा रंगाचे नसतात. जशा प्रकारे जमिनीच्या वरचा भाग हा हिरवा रंगाचा त्या ठिकाणी आपण बघतो, हे नॉन ग्रीन असतात. सोबत आपण बघितले की दंडगोलाकार आकाराचे, रिप्रोडक्टिव्ह असल्यामुळं ह्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं पुनरुत्पादन प्रक्रिया जी आहे ही होत नसल्या कारणामुळे कुठल्या प्रकारची कळ्या असतील किंवा फुलं किंवा फळं अशा प्रकारच्या कुठल्याही अवयवांची वाढ ह्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. हे होमोजिनस असतात. बऱ्यापैकी कुठल्याही प्रकारच्या जे काही ह्याच्यामध्ये जी काही अवयवांची वाढ होते हे बऱ्यापैकी आपल्याला समान अशा की एकसारख्या असणाऱ्या अवयवांची त्या ठिकाणी काय होते आपल्याला त्या ठिकाणी वाढ झाली आपण बघतो. म्हणजे त्याची उपमुळं जी आहेत तीही बऱ्यापैकी त्या ठिकाणी एकमेकाशी साम्य राखणाऱ्या अशा प्रकारच्या असल्यामुळं बऱ्यापैकी त्यांनी सांगितले की मुळं जे असतात हे बऱ्यापैकी तशाच प्रकारचे साम्य असणाऱ्या अवयवांची काय करतात बऱ्यापैकी त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी केली आपण बघत असतो. जशा प्रकारे की फांद्या ज्या असतात किंवा जे खोड असेल हे बऱ्यापैकी छोट्या छोट्या भागामध्ये त्या ठिकाणी विभागलेलं असतं, ज्याला आपण नोट्स आणि इंटरनोट्स असं म्हणतो. सांधे आणि त्याचे पेरे अशा भागामध्ये त्या ठिकाणी ते विभागलेले असतात. तशा प्रकारे कुठलीही विभागणी हे बऱ्यापैकी मुळं जे आहेत त्या मुळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही.
जमिनीमध्ये मुळं ही आरपार घुसावीत, जमिनीमध्ये आत घुसत असताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी भासू नये किंवा अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून जर मुळांची जर आपण रचना बघितली तर मुळांच्या टोकाला जे अपेक्स आहे, जे टोक आहे, त्या टोकाला त्या ठिकाणी रूट कॅप असते. रूट कॅप की बरं त्याला त्या ठिकाणी मूळ टोपी असते त्या ठिकाणी म्हटलं तर अशा प्रकारची एक रचना त्या ठिकाणी तयार असते की जेणेकरून जमिनीमध्ये त्या ठिकाणी ती व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गस्थ व्हावी, त्याला एक मार्ग व्यवस्थित सापडण्यासाठी किंवा जमिनीमध्ये आरपार घुसण्यासाठी किंवा त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी बऱ्यापैकी रूट कॅप आपल्याला त्या ठिकाणी काय होतं बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिसून येते. ह्याच्यामध्ये ह्या मुळामध्ये आपल्याला रूट हेअर्स हा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे जे उपमुळे जे असतात त्या उपमुळामध्ये जमिनीमध्ये असणाऱ्या मातीच्या प्रत्येक कणाशी डायरेक्ट संपर्कामध्ये येणारा जो अवयव कुठला असतो त्याला आपण त्या ठिकाणी रूट हेअर्स असं म्हणतो. हे रूट हेअर्स बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी ह्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. हे जे रूट हेअर्स असतात हे बऱ्यापैकी एक समान अशा प्रकारे केसाळ अशा प्रकारे लहान केस जे असतात तशा प्रकारे दिसणारा हा जो अवयव आहे, हा अवयव बऱ्यापैकी आपल्याला ह्या अवयवाची बऱ्यापैकी वाढ ह्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते. आणि जशा प्रकारे आपण मग सांगितलं की हे होमोजिनियस असतात की बऱ्यापैकी एक समान अशा अवयवांची त्या ठिकाणी निर्मिती झाली आपण बघतो. त्यामुळे कुठल्याही भिन्न अशा अवयवांची निर्मिती ह्या मूळ ह्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येत नाही. यानंतर जे काही मुळांचा मूळ जो हा पार्ट आहे पहिला किंवा रूट जो हा पार्ट आहे किंवा ऑर्गन आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजीमधला, हा सुरुवातीला आपण त्याचे डेफिनेशन की त्याची जनरल इंट्रोडक्शन बघितलं, सोबत आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचे रिजन ऑफ जे रूट्स आहेत किंवा ज्यावेळेला मुळांचं आपण ज्यावेळेला व्यवस्थित निरीक्षण करतो तर हे मूळ जे आहे हे बऱ्यापैकी प्रत्येकाचं त्याच्या फंक्शननुसार त्याच्या कार्यानुसार त्याचं काय केलं आहे वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी त्याची विभागणी त्या ठिकाणी केली आहे त्याच्या फंक्शननुसार. आणि ते रिजन जे आहेत ते रिजन आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी ते बघायचे आहेत. सोबत की बऱ्यापैकी मुळांचे प्रकार असतात ज्याला आपण काइंड्स ऑफ रूट्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी उदाहरणार्थ आपण बघितलं तर टॅप रूट आणि ॲडव्हेंशियस रूट. टॅप रूट म्हणजे सोट मूळ आपण त्याला जे असताना ठिकाणी म्हटलं तर, आणि ॲडव्हेंशियस रूट म्हणजे त्याला तंतुमय मुळं. अशा प्रकारे मुळांचे सुद्धा दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वनस्पतीनुसार त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी ते दिसून येतात. तेही बऱ्यापैकी आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते सविस्तरपणे आपण त्या ठिकाणी बघूया. ठीक आहे, थांबू. थँक्यू.